टाळ्या सुरू असतानाच दोन्ही ज्युनियर ठाकरे सुद्धा आता मैदानामध्ये उतरलेले दिसतात। दोन्ही पक्षांनी एकत्र येण्यावरती आम्हाला काहीही इश्यू नाही असं अमित ठाकरेंनी म्हटलंय। राजसाहेब उद्धवजी बोलले तर होईलच, खालचे लोक बोलून काहीही उपयोग नाही असं अमित ठाकरेंनी म्हटलं। दोन्ही नेत्यांकडे फोन आहे, तो त्यांनी आता केला पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। 2014-2017 मध्ये आम्ही प्रस्ताव दिला, पण अखेरच्या क्षणी काय झालं ते आम्ही पाहिलं। आता त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे तर पुढे यावं असं अमित ठाकरे म्हणाले। खिळेमुक्त वृक्ष असं अभियान जे ते मनसेकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राबवण्यात येत आहे। स्वतः अमित ठाकरे जे ते या ठिकाणी आपल्याला वृक्षांवरचे झाडांवरचे खिळे काढताना पाहायला मिळतात आणि सोबतच मनसेचे सर्वच पदाधिकारी जे ते आज मुंबईच्या रस्त्यांवर उतरून झाडांना ठोकण्यात आलेले किंवा काही ना काही कारणास्तव लावण्यात आलेले खिळे जे ते काढताना पाहायला मिळतात। अमित ठाकरे यांच्याशी सोबत जे ती बातचीत करणार आहोत की नेमकं या संपूर्ण अभियानावर काय मत आहे। आम्ही जी खरं तर तुम्ही दादर पासून आता लालबाग पर्यंत आलेला हा खिळे काढत अत्यंत मोठ्या प्रमाणात जे ते खिळे या संपूर्ण झाडावर आपल्याला पाहायला मिळतात। काय नेमक्या आजचा एकंदरीत संकल्प आहे? नाही, मी बोललो तसं या झाडांमुळे आपण जिवंत आहोत आणि मी आज शिवडी नाही, दादर नाही तर मी मुंबईभर फिरणार आहे। कारण लोकांना मला वाटतं आपण एक जनजागृती केली पाहिजे की हे जे खिळे आहेत त्यांना जे आपण खिळे ठोकतो झाडांमध्ये त्यांना माणसांसारखाच त्रास होतो। त्याच्यामुळे मला वाटतं आपल्याला कळलं पाहिजे की झाडं लावलीच पाहिजेत, उत्तम उपक्रम असतात, पण मला वाटतं जी आहेत जी 50-50, 60-60 वर्ष जुनी झाडं आहेत ज्यांनी आपल्याला जगवलंय ती पण जगली पाहिजेत। त्याच्यामुळे आम्ही आज हा उपक्रम घेतला। ठाकरे बंधू एकत्र येणार का? मनसे आणि शिवसेना यंदा महापालिकेच्या निवडणुकीला एकत्र सामोरे जाणार का? या सगळ्या घडामोडीकडे तुम्ही अमित ठाकरे कसे पाहता? मला वाटतं जर करायचं असेल तर ते मीडिया समोर येऊन किंवा वर्तमानपत्रातून युत्या होत नाहीत। मला वाटतं जर तुमचं ते दोन भावांचं आहे ना, मला वाटतं की राजसाहेब आणि उद्धवजी बोलले तर हे होऊ शकतं। मला वाटतं आम्ही खालचे कोणीही बोलून ह्याच्यावर काही फरक पडत नाही। हे मला वाटतं की मी आज तुमच्यासमोर ह्याच्यामुळे बोलत नाही की मला माहिती आहे की उगाच मला कोणालाही मूर्ख बनवायचं नाही। आम्ही आमचे प्रयत्न करून झालेत। कोविडच्या काळात देखील राजसाहेबांनी फोन केलाय, त्याच्यामुळे मला त्यांची इच्छा असेल तर मला वाटतं त्यांच्याकडे नंबर आहे, त्यांनी फोन करावा। परळीतून आदित्य ठाकरेंनी एक माध्यमांना प्रतिक्रिया दिली की महाराष्ट्राच्या हितासाठी जर कोणी एकत्र यायचं असेल तर आम्ही त्यासाठी तयार आहोत। म्हणजे आदित्य ठाकरे म्हणतात आम्ही युतीसाठी तयार आहोत महाराष्ट्र आणि डोंबिवली तो प्रकल्प इच्छा आहे ना, मग फोन करा। 14-17 मध्ये आम्ही प्रकट केलेली, तेव्हा ते शेवटच्या क्षणापर्यंत नाही बोलले। ठीक आहे, आम्हाला आता पण याला काही इश्यू नाहीये, त्यांची इच्छा आहे आणि मला वाटतं फोन करावा। धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी। आता अमित ठाकरेंचं मत आहे की आम्हाला एकत्र येण्यासाठी काही इश्यू नाही, पण त्यांनी स्वतःहून फोन करावा। त्यामुळे या संपूर्ण राजकीय प्रकरणात आता नेमकी कोण कोणाला प्रस्ताव देते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। शिवसेना आणि मनसे युतीच्या संदर्भात कोणताही प्रस्ताव अजून आलेला नाही। प्रस्ताव आला तर राज ठाकरे निर्णय घेतील असं मनसे